आदेश आज महाशिवरात्री, तर आज आपल्या अंबरनाथला फटे गर्दी असते म्हणून आम्ही थोडी विंगरी गमवली आणि बोललो आपण कोंडेश्वरला जाऊ, कोंडेश्वरला कमी गर्दी असेल. तर हाच विचार करून आम्ही कोंडेश्वरला निघालो. रस्त्यामध्ये कोंडेश्वरला जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या एवढ्या बघितल्या नाही का मनात विचाराला आयडिया केली आणि टिंब तुम्ही समजून जा. कधी रस्त्यामध्ये ना रिसेंटली एक नवीन मंदिर चालू केलं आहे बघा, झूम करून दाखवतो. हे मंदिर कोणतं आहे कसलं आहे काय माहिती, आम्ही जाणार होतो बघायला पण बोललो पहिला कोंडेश्वरला जाऊन येऊ. आज कोंडेश्वरला पण अंबरनाथसारखी गर्दी आहे आज, हे मला कळलं. आता मी पुढच्या वर्षी कोंडेश्वरला पण येणार नाही बाबा. ते नशीब रस्त्याला खाण्यापिण्याचे स्टॉल असतात. आम्हाला कलिंगड भेटलं, पाण्याच्या बाटल्या भेटल्या, धरायला काय नव्हतं म्हणून एक बाटली तोंडात पकडली, हातात कलिंगड आणि हातामध्ये एका कॅमेरा पकडला. बोललो फेकायचं तर काहीच नाही भाई, सोडायचं तर काहीच नाही. भूक पटे लागलेली कारण की आज आपला उपवास होता ना. म्हणलं दोघांसाठी काम झालं. फायनली आम्ही कोंडेश्वरच्या रस्त्याला पोचलो आणि ट्रॅफिक एवढी सुरू झाली ना बाबा. हा बघा जनसमुदाय आरा खतरनाक. आणि हा आपला वर्गमित्र पांडू पण आला होता. मला वाटलं मी अंबरनाथवरनं एकटाच आलोय ना म्हणून, बरं हा पण भेटला. मला आवाज येतो, बोलतो मी पण फ्रेममध्ये आलो पाहिजे. बोललो भाई तू फ्रेममध्ये नाही तर गेम काहीच नाही. टेकडी दिसते का, टेकडीवर गाडी लावली, खाली उतरून या मैदानात वावरात इकडे आलो. वरती कॅमेरा घुमवतो बघा, वरती टेकडीवर पण लोकांनी पार्किंग बनवून ठेवली, एक जागा ठेवली नाही. पण सगळे एवढी गर्दी होती बघा, वरती टेकड्यांवर पण गाड्या उभ्या आहेत. मंदिराच्या आजूबाजूला खाण्यापिण्याचे स्टॉल लागले. आम्ही मंदिराच्या लाईनीत तर उभे नाही राहिलो, पण साईडने कट मारून त्या स्टॉलच्या इथून गेलो. बोललो तिकडनंच आपण जाऊ शकतो, आपण आपली कॅपॅसिटी लाईनीत उभी राहायची नाही आहे. आणि ही बघ तीच नदी जी पावसाळ्यात एवढी तुडुंब भरलेली असते ना, काय बोलायचं. आता त्या नदीतनं लोक चालतात ते भर उन्हामध्ये मंदिराच्या दर्शनासाठी. नदीमध्ये काहीच पाणी राहिलं नाही, त्याच्यामुळे लोक फुल आनंद घेतात. ते नदीमधून चालतात, ते दगड गोटे सगळे तुडवतात ते पायाने. इथं मंदिर, इथं एक मंदिर आहे, तिथं समोर एक मंदिर आहे, तिथं आनंद घेतात ते. हे बघ समोरून पण लोक चालत येतात ते. आम्ही पण बाहेर लांबूनच दर्शन घेतलं, लोकांना थोडं फ्रेममध्ये घेतलं. इकडे कॅमेरा फिरवला, बोललो हर हर महादेव, जय शंकर, शंभू नारायण, आणि बोललो चला आता घरी झालं काम आपलं. इथं फुल बकऱ्यांची बॅच चालू होती माझ्या बाजूने, त्यांना पण फ्रेममध्ये घेतलं. बोललो जे आयला मूड झाला ना तर उपवास सुटायचा माझा, एखादा कापू बिपून लपडा व्हायचा, रात्री जेवणात यायचा. म्हणलं जाऊ दे त्यांना इग्नोर केलं, निघालो पुढं. झालं आपलं लांबूनच दर्शन झालं. तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं आणि गर्दी किती प्रत्येक ठिकाणी हे पण तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही आपापल्या मंदिरात जा जवळच्या आणि आशीर्वाद घ्या. बाकी जय महाशिवरात्री, जय महाराष्ट्र.